Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter number 5, Farm Management. Farm Management. In previous lecture, explained the farm planning, fencing. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म मॅनेजमेंट या चॅप्टर मधलं 6वं लेक्चर मध्ये आपण फेन्सिंग बद्दल सगळी माहिती बघितलेली आहे आपण. तर आज आपण बघणार आहोत फॉर्म प्लॅन बद्दल. तर फॉर्म प्लॅन मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ और ऑब्जेक्टिव्ज ऑफ गुड फॉर्म प्लॅन. शेतीचं नियोजन, चांगलं शेतीचं नियोजन कसं केलं जातं, चांगल्या शेतीच्या नियोजनाचे उद्दिष्टे काय, ऑब्जेक्ट्स, उद्दिष्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म मॅनेजमेंट हे भाग थोडं इकॉनॉमिकल आहे, इकॉनॉमिकचा भाग आहे आणि मराठीमधले त्याचे शब्द थोडे वेगळे असतात बेटो. तर आपण तरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इंटरेस्टिंग पण आहे आणि ज्यांना इकॉनॉमिक्स या क्षेत्रामध्ये आवड नसेल तर त्यांना बोर पण होणार, तर आपण बोर होऊ देणार नाही. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फॉर्म प्लॅनिंग. Then first, efficient use of farm resources such as labor power and equipment. तर चांगलं शेती नियोजन कशाला म्हणणार, त्याचे उद्दिष्ट कोणते असणार, चांगल्या शेतीच्या योजनेची उद्दिष्ट काय असणार आहे, तर कामगार शक्ती आणि उपकरणे यासारख्या शेतीतील संसाधनाचा पुरेसा वापर. Efficient use of farm resources such as labor power and इक्विपमेंट. तर संसाधन जे आहे आणि आपलं मॅन पॉवर जे आहे याचं व्यवस्थित कसं वापर करता येईल. तर हे जे प्लॅनिंगमध्ये जर व्यवस्थित असेल तर मॅन पॉवर आणि असलेलं इक्विपमेंट याची सांगड घालावं लागतं व्यवस्थित. तर वर्षभर याचं कसं उपयोगात घेता येईल की जेणेकरून जर इम्प्लिमेंट रिकाम असेल तर माणसं एंगेज आहे आणि माणसं जेव्हा रिकामे आहे तर इम्प्लिमेंट एंगेज आहे, असं होता कामा नये. तर याचं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करणं त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फॉर्म प्लॅन असं म्हणणार. नेक्स्ट, बॅलन्स्ड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस. बॅलन्स्ड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस. तर संतुलित उपक्रम, बॅलन्स कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस एंटरप्राइज. आता जे काही एंटरप्राइज आपण वापरत असाल 1, 2, 3, त्याची व्यवस्थित सांगड घालणं आवश्यक आहे, त्याचं कॉम्बिनेशन करणं आवश्यक आहे, त्याचं संतुलित करणं महत्त्वाचं आहे ना. तर हे जे प्लॅनमध्ये असेल तर त्याला तर तो ऑब्जेक्ट्स आहे ना. तर फॉर्म प्लॅनिंग करत असताना त्याचा उद्देश साध्य व्हायला पाहिजे. नेक्स्ट, अवॉइडन्स ऑफ एक्सेसिव्ह रिस्क. Avoidance of excessive risk and provision of flexibility. अत्याधिक जोखीम टाळणे आणि लवचिकतेची तरतूद करणे. अत्याधिक जोखीम टाळणे, रिस्क कमी करणं महत्त्वाचं आहे. रिस्क कमी करायला पाहिजे. फॉर्म प्लॅनिंगमध्ये रिस्क राहायला नको आणि ते लवचिकता असायला पाहिजे, बदलता यायला पाहिजे डिसिजन तेव्हाच्या तेव्हा. नाही असंच आपण प्लॅन केलं ना आता ते इन्स्ट्रुमेंट मिळत नाही म्हणून राहू द्या, असं नाही. तर लवचिकता असायला पाहिजे. त्या इम्प्लिमेंटऐवजी दुसरं इम्प्लिमेंट वापरून आपण ते कार्य पूर्ण केलं पाहिजे, असं फॉर्म प्लॅनिंगमध्ये मेन्शन असायला पाहिजे. या वेळेला ते इम्प्लिमेंट दुसऱ्या कामासाठी गेलं असेल, जे इम्प्लिमेंट रिकाम असेल त्यावेळेस त्याचा उपयोग त्या कामासाठी, त्या एंटरप्राइजसाठी केलं जाईल, असं त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे गुड प्लॅनिंगचं. यूज ऑफ फार्मर्स नॉलेज ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. यूज ऑफ फार्मर्स नॉलेज ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांचे ज्ञान, प्रशिक्षण आणि विविध अनुभव याची जोड घालायला पाहिजे. त्या शेतकऱ्याला असलेलं नॉलेज, ज्ञान, त्याला आलेलं प्रशिक्षण, त्याला आलेला अनुभव, या गोष्टी आपण त्या फॉर्म प्लॅनमध्ये उतरायला पाहिजे है ना. तर ह्या फार महत्त्वाचे आहे. नॉलेज, ट्रेनिंग, एक्सपिरियन्स, अनुभवाचे बोल हे माहीत असणं महत्त्वाचं आहे ना. तर हे माहीत असणं आवश्यकच आहे.
देन यूज ऑफ इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटी, यूज ऑफ इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्षम विपणन सुविधाचा वापर करणे. कार्यक्षम विपणन म्हणजे मार्केट है ना. कार्यक्षम विपणन सुविधांचा वापर, यूज ऑफ इफिशियंट मार्केटिंग फॅसिलिटी. तर ही फार्म प्लॅनिंगचा ऑब्जेक्ट आहे. तर कधी कोणत्या मालाला भाव असतं मार्केटमध्ये, त्याची इफिशियंट, त्याची कार्यक्षमता जाणून घेणे तेही महत्त्वाचं आहे. यूज ऑफ लेटेस्ट ॲग्रिकल्चरल मेथड्स अँड प्रॅक्टिसेस, यूज ऑफ लेटेस्ट ॲग्रिकल्चरल मेथड्स अँड प्रॅक्टिसेस. आज आपण बघतो ॲग्रिकल्चरमध्ये भरपूर टेक्निक निघालेले. मग प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये शास्त्रज्ञच असतो, सायंटिस्ट असतो, जो स्वतः वेगळं तो काय करतो, प्रॅक्टिकल करून बघतो. असं केल्यामुळे काय होईल, तर स्वतः त्या शेतामधला तो सायंटिस्ट ठरतो बेटा. तर नवीन शेती पद्धती व पद्धतीचा वापर त्या फार्म प्लॅनचं ऑब्जेक्ट असतं. नवीन तंत्रज्ञान वापरायचं आणि शेतकऱ्याच्या अनुभवातून वेगळं काहीतरी करणं हे फार्म प्लॅनिंगचं ऑब्जेक्ट असतं. तर हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ गुड फार्म प्लॅन 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी आपल्या बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात बाळांनो. नेक्स्ट बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन. कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन. इट युटिलायझेशन ऑफ ऑल अवेलेबल resources on the farm. It utilization of all available resources on the farm. मग चांगलं शेती नियोजनाचं वैशिष्ट्य काय असणार आहे की सगळ्या रिसोर्सचं वेळेवर त्याचं व्यवस्थित वापर केलेलं असेल त्या फॉर्म प्लॅनमध्ये, तर त्याला म्हणणार आपण गट कॅरेक्टरिस्टिक ऑफ फॉर्म प्लॅन आहे ना. ऑल अवेलेबल रिसोर्सेस ऑन द फार्म, युटिलायझेशन त्याचं व्यवस्थित. जर उदाहरणार्थ भारी जमीन असेल तर आपण मूग घेऊन बसणार का नाही, ऊस लावणार, हळद लावणार, म्हणजे चांगल्या जमिनीमध्ये येणारे जे पीक आहे चांगले. जर भरपूर आपल्या विहिरीला पाणी आहे आणि आपण घेऊ लागलो सोयाबीन, हे व्यवस्थित आहे का बाळांनो? नाही, आपण घेऊ लागलो हरभरा, बरोबर आहे का नाही? पाणी जर उपलब्ध असेल तर ज्या पिकाला जास्त पाणी लागतं अशी पिकं घेणार, त्याचं काय होईल, युटिलाइज होईल. मग आपल्या घरी मेंबर भरपूर आहे, लेबर है ना, फॅमिली मेंबर भरपूर आहेत, उगं गावामध्ये फिरतात, तर असं भाजीपाला वगैरे घेतलं तर दिस लेबर कॅन बी एंगेज थ्रू आउट द इयर. हे फॅमिली मेंबर पूर्ण एंगेज राहणार, कुठे बसणार नाही, लोकांचे भांडणं आणणार नाही, गेम खेळत बसणार नाही. जर आपल्या घरी मेंबर भरपूर असतील तर त्यांना नियोजनबद्ध वर्षभर त्यांना काम लागायला पाहिजे, तर त्यांचं डोकं ठिकाणावर असणार आणि नेट प्रॉफिटी वाढणार बाळांनो. तर या पद्धतीनं ते प्लॅन केलेलं असायला पाहिजे, त्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फार्म प्लॅन असं म्हणणार आपण. इट शुड बी फ्लेक्झिबल ॲज पर चेंजिंग इन्व्हायरमेंट. कसं असायला पाहिजे, फ्लेक्झिबल असायला पाहिजे, हे बदलत्या वातावरणाप्रमाणे विस्मयकारक असले पाहिजे. फ्लेक्झिबल, लवचिकता. जर वातावरण बदललेलं असेल, आपलं प्लॅन होतं काय होतं की मूग लावायचं, मग मुगाची लागवड पेरणी ही वेळेवर व्हायला पाहिजे, जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्येच व्हायला पाहिजे, तर मुगाचा उतारा भरपूर मिळणार, उत्पन्न भरपूर मिळणार. आता पावसाळा सुरू झाला नाही, मान्सूनच आलं नाही, उशिरा आलं, जुलैमध्ये पेरणी होऊ लागली आपली पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या, तर आपण मूग पेरणार का हो? आणि ते पेरलेलं येणार का हो? येणार नाही बाळांनो. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, लवचिकता ठेवावं लागेल. हे जर घेतलं नाही त्या जागेमध्ये आपल्याला सोयाबीन घ्यायचं. सोयाबीन कधी येतं, जुलै एंडिंगपर्यंत पेरलं तरी येतं. तर हे फ्लेक्झिबल असायला पाहिजे, वातावरणावर त्याचं असणंही महत्त्वाचं आहे. वातावरण कोणाच्या हाताचं आहे का? नाही, देवानं आपल्या हातामध्ये दोरी ठेवलेली आहे की नाही? आणि जर असं असतं तर बाळ, बरोबर माझ्या शेतामध्ये मी पाणी बरोबर सकाळी जाऊन बटन दाबलो असतो, माझ्या शेतामध्ये पाणी मी काय केलं असतो, पाऊस पाडलो असतो, आहे की नाही बाळांनो? बघा तसं नाही आहे ना. तर तसं असतं तर किती मारामारी झाली असते बाळांनो, आहे ना. इट शुड बी सिम्पल अँड इझी अंडरस्टूड. जे फार्म प्लॅन आहे ते कसं असायला पाहिजे, हां, सोपं असायला पाहिजे.
कसं झालं पाहिजे, ते सोपे आणि सहजपणे अधोरेखित केले जाते है ना. तर ते समजण्यासाठी सोपं असायला पाहिजे. फॉर्म प्लॅन जे आपण बनवणार आहोत ते इझिली आपल्याला समजायला पाहिजे, सिम्पल असायला पाहिजे, इझी असायला पाहिजे, प्रत्येकाला ते समजलेलं असायला पाहिजे, समजू शकेल असा अधोरेखित तयार केलं पाहिजे आहे की नाही. इट शुड इन्श्युअर बॅलन्स्ड प्रोडक्शन प्रोग्राम. इट शुड इन्श्युअर बॅलन्स्ड प्रोडक्शन प्रोग्राम. संतुलित खरेदी कार्यक्रम सुनिश्चित केले पाहिजे है ना. खरेदी जी आहे, इट शुड बी इन्श्युअर बॅलन्स्ड प्रोडक्शन प्रोग्राम. तर इट मेंटेन अँड इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. त्यामध्ये हे असायला पाहिजे, त्याचं गुड प्लॅनचं कॅरेक्टर कोणतं, की जमिनीचंही विचार करायला पाहिजे. जर आपण जमिनीची सुपीकता टिकून ठेवलं पाहिजे है ना, जमिनीची सुपीकता टिकून ठेवायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण पिकं घ्यायला पाहिजे की जेणेकरून एकतर त्याची सुपीकता टिकून असायला पाहिजे किंवा सुपीकतेमध्ये वाढ व्हायला पाहिजे है ना. जमीन खराब होता कामा नये. आपल्या भल्यासाठी आपण जमीन जर खराब करून टाकलो तर पुढच्या पिढीला हे उत्पादकता राहणार का नाही, हे पण विचार असा करायला पाहिजे आपण. त्या फॉर्म प्लॅनिंगमध्ये असं पिकं व्यवस्थित घ्यायला पाहिजे की जमिनीची सुपीकता टिकून ठेवता येईल किंवा त्यामध्ये आणखी सुपीक जमीन होईल, हे आपण लक्षात द्यायला पाहिजे. इट शुड फॅसिलिटेट इफिशियंट मार्केटिंग ऑफ फॉर्म प्रोडक्ट. तर इफिशियंट मार्केटिंग ऑफ फॉर्म प्रोडक्ट. तर आपण जे फॉर्म प्लॅन करतो ते मार्केटचा विचार सुद्धा करून करायला पाहिजे की पपई आपली कधी मार्केटमध्ये उपलब्ध होणार की जेणेकरून आपल्याला जास्त भाव. टरबूज कधी तयार होणार आहे, जसं की रमजान महिना असतं तेव्हा टरबूजाला खरबुजाला फळांना भाव जास्त असतं. मग अशा वेळेस आपलं मार्केटमध्ये फळ यायला पाहिजे तर भाव मिळणार. तरी कार्यक्षम मार्केटिंग विपणन हे बघणं आवश्यक आहे. तसं त्यामध्ये मेन्शन असायला पाहिजे, त्याला चांगलं कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फॉर्म प्लॅन असं म्हणणार. इट शुड टेक इन टू अकाउंट अप टू डेट टेक्नॉलॉजी. इट शुड बी टेक इन टू अकाउंट अप टू डेट टेक्नॉलॉजी. तर यांत्रिकी पद्धतीचंही आपण व्यवस्थित सुनियोजन असायला पाहिजे, त्याचं फॉलो करता यायला पाहिजे. देन इट शुड अवॉइड टू रिस्की एंटरप्राइज. आता ज्या एंटरप्राइजमध्ये रिस्क आहे, त्यामध्ये रिस्क जास्त आहे अशी एंटरप्राइज आपण फॉलो करायला नको. ज्या एंटरप्राइजमध्ये आपल्याला धोका आहे, जास्त रिस्क आहे, असे एंटरप्राइज आपण फॉलो करायला नको. इट शुड कन्सिडर द गोल्स, नॉलेज, ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स ऑफ द फार्मर. तर गुड फार्म प्लॅनमध्ये गोल्स काय आपलं है ना, त्या शेतकऱ्याचं नॉलेज, त्याची ट्रेनिंग, त्याचं एक्सपिरियन्स काय हे त्यामध्ये फॉलो करायला पाहिजे. तर त्याला गुड फार्म प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत फॉर्म बजेटिंग अँड इनपुट. फॉर्म बजेटिंग अँड इनपुट. तर अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. काय म्हणतो? शेती व्यवस्थापनातील है ना का अर्थव्यवस्था. तर फॉर्म बजेटिंग है ना, तर शेती अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो आपण. जसं भारताचा अर्थव्यवस्था डिक्लेअर केलं जातं, त्या बजेटमध्ये सुद्धा टाईप असतात आहे की नाही. पार्शियल बजेटिंग, परमानंट बजेटिंग आणि एंटरप्राइज बजेटिंग असे बजेटिंगचे टाईप असतात. तर 5 वर्षाचंही प्लॅन झालेलं असतं, मग वर्षाला आणखीन चालू असतं, त्या वर्षामध्ये आणखीन 6 महिन्याचं आणखीन प्लॅन केलं असतं. तरी अर्थव्यवस्था हे अगोदर डिक्लेअर केलं असतं की बाबा आपल्याला काय काय करायचं आहे, किती बजेट लागणार आहे आणि ते किती खर्च केल्यानंतर आपल्याला किती उत्पन्न होणार आहे आणि त्याचं नेट प्रॉफिट किती मिळणार आहे, हे सगळं आकडेवारी काढलेलं असतं. तसंच शेती या व्यवसायामध्ये आपण बजेट डिक्लेअर करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? बजेट डिक्लेअर करायला पाहिजे. फॉर्म बजेटिंग इज अ प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग खर्च, रिटर्न्स अँड नेट प्रॉफिट ऑफ फॉर्म ऑर अ पर्टिक्युलर एंटरप्राइज. पूर्ण फॉर्मचं किंवा त्या एंटरप्राइजचं, जे एंटरप्राइज आहे आपलं त्या पर्टिक्युलर एंटरप्राइजचं आणि पूर्ण होल फॉर्मचे आपल्याला बजेट डिक्लेअर करता येतं. तर त्याचं शेती व्यवस्थापित करण्यासाठी
लागणारा या विविध निविष्ट पद्धतीवर यशस्वी शेती व्यवस्थापन अवलंबून असते. लक्षात. तर फॉर्म बजेटिंगमध्ये आपण शेती अर्थसंकल्प म्हणजे शेतीची किंवा विशिष्ट उपक्रमाची किंमत, उत्पन्न आणि निव्वळ नफा अंदाजित करण्याची प्रक्रिया होय. फॉर्म बजेट म्हणजे काय? फॉर्म बजेटिंगचा अर्थ आहे बाळांनो, शेती अर्थसंकल्प म्हणजे शेतीची किंवा विशिष्ट उपक्रमाची किंमत, उत्पन्न आणि निव्वळ नफा अंदाजित करण्याची प्रक्रिया. बजेट म्हणजे काय असतं? अंदाजित असतं, है ना. या पद्धतीने आपल्याला कार्यवाही करायची आहे. मग त्यामध्ये कमी जास्त ॲक्च्युअलमध्ये होत असतं, है ना. पण अगोदर प्लॅन करणं महत्त्वाचं आहे ना, की आपल्याला बजेट डिक्लेअर करणं महत्त्वाचं आहे. तर फॉर्म बजेटिंग इज अ प्रोसेस ऑफ एस्टिमेटिंग कॉस्ट, रिटर्न अँड नेट प्रॉफिट ऑफ अ फॉर्म ऑर अ पर्टिक्युलर एंटरप्राइज. टाइप्स ऑफ फॉर्म बजेटिंग. देन फर्स्ट, पार्शियल बजेटिंग. कोणतं बजेटिंग? पार्शियल बजेटिंग. इट रेफर्स टू एस्टिमेटिंग द आउटकम or return from a part of the business. It refers to estimating the outcome निघणे, or return म्हणजे निघणेस, from a part of the business. त्या बिझनेसमधून आपल्याला किती मिळणार आहे, किती निघणार आहे, हे पार्शियल बजेटिंगमध्ये मेन्शन केलेलं असतं. त्यालाच आंशिक अर्थसंकल्प म्हणतात. आंशिक काही कालावधीपुरतं, आंशिक. तर आंशिक याचा अर्थ व्यवसायाच्या भागातून आलेल्या निकालाचा अंदाज किंवा उत्पन्नाचा अंदाज आहे, है ना. देन पार्शियल बजेटिंग analysis is a simple, quick and easy method for deciding how far expense and yield of particular enterprise should be increased. या पार्शियल बजेटिंगमध्ये त्याचं सिम्पल ॲनालिसिस, क्विक अँड इझी आहे, की डिसाईड हाऊ फॉर एक्सपान्स, किती खर्च करायचं आहे, अँड यील्ड ऑफ पर्टिक्युलर एंटरप्राइज, आणि किती उत्पन्न होणार आहे, आणि त्याला किती वाढवता येईल, आपल्याला इन्क्रीज कसं करता येईल, हे या पार्शियल बजेटिंगमध्ये मेन्शन केलेलं असतं. विशिष्ट एंटरप्राइजचं किती खर्च आणि उत्पन्न वाढवायचे हे ठरविण्यासाठी आंशिक बजेटिंग विश्लेषण एक सोपी, द्रुत आणि सोपी पद्धत आहे, की नाही? सोपी पद्धत आहे. नेक्स्ट, इट डज नॉट अलाउ सबस्टिट्यूशन बिटवीन रिसोर्सेस. काय म्हटलं आपण? इट डज नॉट अलाउ सबस्टिट्यूशन बिटवीन रिसोर्सेस. तर हे संसाधनामधील पर्याय बदलू देत नाही. जे संसाधन आहे त्यामध्ये पर्याय बदलू देत नाही पार्शियल बजेटिंगमध्ये. इट डज नॉट अलाउ सबस्टिट्यूशन बिटवीन रिसोर्सेस. नेक्स्ट, दिस इज अ शॉर्ट ड्युरेशन बजेट. हे फारच कमी कालावधी, अल्प कालावधीसाठी बजेट डिक्लेअर केलेलं असतं, अल्प कालावधीसाठी असतं. इट इज इझी फॉर स्पेसिफिक वर्क अँड मॅनेजमेंट. तर विशिष्ट कार्य आणि व्यवस्थापनासाठी हे सोपे आहे. विशिष्ट कार्य आणि व्यवस्थापनासाठी हे सोपे आहे. इट इज इझी फॉर स्पेसिफिक वर्क अँड मॅनेजमेंट. हे पार्शियल बजेटिंगचं आपण इथं बघितलं. हे 2 मार्कासाठी पार्शियल बजेटिंग विचारू शकतात, किंवा टाईप्स ऑफ बजेटिंग असे विचारू शकतात. फॉर्म बजेटिंगची डेफिनेशन विचारू शकतं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कंप्लीट बजेटिंग. काय बघायचं आपल्याला? कंप्लीट बजेटिंग बघायचं. काय बघायचं आपल्याला? कंप्लीट बजेटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड टाईपचा बजेटचं कंप्लीट बजेटिंग. इट रेफर्स टू प्रिपेरिंग आउट अ प्लॅन फॉर द फॉर्म ॲज अ होल फॉर ऑल डिसिजन अबाउट एन एंटरप्राइज. It refers to preparing out a plan for the firm as a whole
फॉर ऑल डिसिजन अबाउट अन एंटरप्राइज. तर हे एंटरप्राइज संदर्भातील सर्व निर्णयासाठी संपूर्ण क्षेत्रासाठी योजना तयार करण्यास संदर्भित करते. काय म्हटलं, इट रेफर्स टू प्रिपेरिंग आउट अ प्लॅन फॉर द फॉर्म ॲज अ होल फॉर ऑल डिसिजन अबाउट अन एंटरप्राइज. जेवढं फॉर्ममध्ये एंटरप्राइज आहे सगळ्यासाठीच हे बजेट डिक्लेअर केलं जातं. हे सगळं संदर्भीय करते. इट कन्सिडर ऑल द क्रॉप्स अँड लाईव्हस्टॉक प्रोड्युसिंग मेथड्स अँड एस्टिमेट कॉस्ट अँड रिटर्न फ्रॉम द फॉर्म ॲज अ होल. ते सर्व पिके आणि जीव है ना, पशु संवर्धन तयार करणारे मोड्स आणि अंदाजे किमती आणि एकूण शेतीमधून मिळणारा उत्पन्न याचा विचार करते. पूर्ण सोर्सपासनं मिळणारा याचं रिटर्न किती आहे, मिळतं किती, हे सगळ्याचं, ते पिकं असू द्या, पशुधन असू द्या, आणि सगळं त्याचं एस्टिमेट, सगळं कॉस्ट, त्याचं रिटर्न सगळ्याचं काढलं जातं यामध्ये. त्याला कम्प्लीट बजेट असं म्हटलं जातं. इट ब्रिंग्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन द इन्कम. प्रोग्रेसिव्ह चेंज इन द इन्कम. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उत्पन्नामध्ये प्रगतिशील बदल आणते. उत्पन्नामध्ये प्रगतिशील बदल आणते. इट ब्रिंग प्रोग्रेसिव्ह चेंज इन द इन्कम, है ना, हे उत्पन्नामध्ये प्रगतिशील बदल आणते. It draws attention to a variety of factors contributing to the firm income. The total enterprise and activities are included in this budget. तर विद्यार्थी मित्रांनो, it draws attention to a variety of factors contributing to the firm income. The total enterprise and activity are included in this budget. तर विद्यार्थी मित्रांनो, या अर्थसंकल्पात एकूण उपक्रम आणि उपक्रमाचा समावेश शेतीच्या उत्पन्नामध्ये योगदान देणाऱ्या विविध घटकाकडे आहे ना. तर शेतीमध्ये असणारे जेवढे काही उपक्रम आहेत है ना, आणि उत्पन्नामध्ये योगदान देणारे जेवढे विविध घटक आहेत, ते घटक सुद्धा कन्सिडर केले जातात ना. तर हे कम्प्लीट बजेटिंग या पद्धतीने आपल्याला 2 मार्कासाठी विचारू शकतात बाळांनो. तर आपण नेक्स्ट बघूया एंटरप्राइज बजेटिंग. कोणतं बजेटिंग? एंटरप्राइज बजेटिंग. इट इज टू एस्टिमेट इनपुट रिक्वायर्ड, कॉस्ट इन्वॉल्व्ड अँड एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस. इट इज टू एस्टिमेट इनपुट म्हणजे घालणे, खर्च करणे. इनपुट रिक्वायर, कॉस्ट इन्व्हॉल्व अँड एक्सपेक्टेड रिटर्न, किती मिळणार आहे. रिटर्न, आउटपुट ज्याला म्हणतो आपण, रिटर्न फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस, विविध आहे की नाही, पर्टिक्युलर एखाद्या एंटरप्राइजमधून. तर एखाद्या विशिष्ट व्यवसायाकडून आवश्यक असणारी माहिती, खर्च आणि अपेक्षित परताव्याचा अंदाज बांधणे हे आहे. लक्षात. तर नेक्स्ट एंटरप्राइज बजेटिंग मध्ये द पर्पज ऑफ बजेटिंग एंटरप्राइज इज टू ॲड इन सिलेक्शन ऑफ इनपुट्स अँड एंटरप्राइज कन्सिस्टंट विथ द रिसोर्सेस अवेलेबल अँड टू शो कॉम्बिनेशन that helps to increase farm income. काय म्हटलं आपण? तर बजेटिंग एंटरप्राइजचा हेतू त्याचा पर्पज काय, त्याचा हेतू. बजेटिंग एंटरप्राइज हेतू म्हणजे उपलब्ध असलेल्या रिसोर्सेस, संसाधनाची सुसंगत इनपुट आणि एंटरप्राइजची निवड करणे आणि शेतीतील उत्पन्न वाढविण्यास मदत करणारे संयोजन दर्शविणे. लक्षात. तर हे एंटरप्राइज बजेटचं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
नेक्स्ट आपण बघूया फॉर्म इनपुट. इनपुट मग शेतामध्ये घालणे, शेतामध्ये काय करणे, जे आपण शेताला देतो ते फॉर्म इनपुट आहे ना. कोणतं, त्याला काय म्हणणार, फॉर्म इनपुट. बजेट तर झालं, आता इनपुट. सक्सेसफुल फॉर्म मॅनेजमेंट डिपेंड्स अपॉन हाऊ द व्हेरियस इनपुट्स रिक्वायर्ड टू रन द फॉर्म प्रॉपरली ऑर्गनाइज्ड. प्रॉपरली ऑर्गनाइज्ड. शेती व्यवस्थापित करण्यासाठी लागणारा व्हेरियस विविध निविष्ट पद्धतीवर यशस्वी शेती व्यवस्थापन अवलंबून असते. निविष्ठांचे प्रकार, इनपुट, त्याला निविष्ठा म्हणतात मराठीमध्ये, इनपुट है ना. त्याचे टाइप्स, देर आर 2 टाइप्स, रिकरिंग, नॉन रिकरिंग असे टाइप्स आहे. कशाचे, फॉर्म इनपुटचे. देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ फॉर्म इनपुट. फॉर्म इनपुट, that is the first recurring input. रिकरिंग वारंवार है ना, त्यालाच आपण काय म्हणणार, आवर्ती सारणी वगैरे शिकलो ना तुम्ही, आवर्ती मॅथमध्ये, मराठीमध्ये ते आवर्ती आहे ना. रिकरिंग इनपुट्स त्याला काय म्हणणार, पहिलं टाइप्स फॉर्म इनपुटचं रिकरिंग आणि नॉन रिकरिंग. तर पहिलं बघूया आपण रिकरिंग. देर आर सर्टेन इनपुट्स विच आर ऑफनली म्हणजे वारंवार, ऑफनली रिक्वायर नोन ॲज रिकरिंग इनपुट. जी वस्तू नेहमी परत घ्यावं लागतं आणि त्याचा वापर नेहमी होत असते है ना, तर त्या इनपुटला आपण काय म्हणणार, रिकरिंग इनपुट. काय म्हणणार, रिकरिंग इनपुट. त्या रिकरिंग इनपुटमध्ये मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, खते, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते हे नेहमी आपण विकत घेतो आणि टाकतो. नाही आता एकदा टाकलो, आता टाकायची गरज नाही, असं झालं कधी, दरवर्षी विकत घ्यावंच लागतं है ना. एका पिकाला 2 वेळेस खत टाकावंच लागतं, 2 वेळेस विकत घ्यावं लागेल है ना. तर हे वेळोवेळी लागणारं, नेहमी लागणारं, वारंवार लागणार असतं. सीड एकदाच घेतले की 10 वर्ष घ्यायची गरज नाही का, नाही. जेव्हा तुम्हाला पेरणी करायची तेव्हा बियाणं लागणार आहे, म्हणजे हे रिकरिंग इनपुटमध्ये येतं. इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड, जे काही कीटकनाशके आहेत, कीडनाशके आहेत, यांचा नेहमी वापर होत असतं. वापर झाला संपतं, जे संपणार असतं ते पुन्हा पुन्हा घ्यावं लागेल. जे इनपुट संपत नाही ते एकदा घेतलं की त्याचाच वापर होईल ना बाळांनो, असंच आहे ना. तर हे जे रिकरिंग आहे हे संपणारं असतं, संपलं की दुसरं घ्यावं लागतं. नेक्स्ट लेबर्स, एकदा लेबर लावलो आपण की पुन्हा लावायची गरज नाही, नाही, नेहमी कामं, जे कामं असतील तसं लेबर लावावं लागेल, तसं त्याला मजुरी द्यावं लागेल. ते कसे आहेत, रिकरिंग इनपुट आहेत. रिकरिंग इनपुट आहेत. द रिक्वायरमेंट ऑफ इनपुट डिपेंड अपॉन द साईज अँड काइंड ऑफ फार्मिंग अँड क्रॉपिंग स्कीम. मग आता याची जी क्वांटिटी आहे हे किती प्रमाणामध्ये लागते, कशाला म्हणा, त्याच्या साईजवर आहे, त्या प्लॉटच्या, त्या पिकाचं है ना, त्यानुसार ते लागणार है ना. मॅन्युअर फर्टिलायझर तेवढं, सीड तेवढं, खते तेवढे, लेबर तेवढे लागणार, जसं काम आहे तसं लागणार आहे की नाही बाळांनो. तर फार सोपं आहे रिकरिंग इनपुट. हे काय होत असतं, खर्च होत असतं, म्हणजे संपत असतं आणि पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं. नेक्स्ट आहे आपलं नॉन रिकरिंग. कोणतं, नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंगमध्ये काय असतं बाळांनो, these are capital in nature and purchased once in a while. एकदा घेतलं की घ्यायची गरज नाही. बैल घेतले, एकदा घेतले की तुम्हाला 10 वर्ष सुद्धा घ्यायची गरज नाही, पुन्हा पुन्हा घ्यावं लागेल का, नाही. तुम्ही विकलं तर घ्यावं लागेल, आणि जर तुम्ही बैल विकलोच नाही तर पुन्हा घ्यायची गरज आहे का, नाही. तर हे जे इनपुट आहे, फॉर्म बुलक्स है ना, शेती बैल है ना, इम्प्लिमेंट्स अँड मशिनरीज, जे काही शेती अवजारे आणि यंत्र लागणार आहेत, मोटर पंप आहे वगैरे आहे ना. तर जे काही शेतामध्ये आता थ्रेशर घेतलो, ट्रॅक्टर घेतलो, तर पुन्हा पुन्हा घ्यायची गरज आहे का, हे संपणार आहे का, नाही. आता नांगरणी केली म्हणून नांगर संपलं, आता दुसरं नांगर घ्यावं लागेल, असं आहे का बाळांनो, नाही. जे संपत नाही त्याचं रियूज होत राहतं, त्याला पण नॉन रिकरिंगमध्ये म्हणजेच अन्य आवर्ती इनपुट असं म्हणणार आपण. प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस,
जे प्लांट प्रोटेक्शनसाठी फवारणीसाठी आपण जे वापरतो आहे ना, ते अप्लायन्सेस नेहमी घ्यावं लागेल का? एकदा घेतलं की त्याचाच वापर आपण पुन्हा पुन्हा करणार. त्या अवजाराचं पुन्हा घ्यायची गरज आहे का नाही? एकदा ड्रिप लावलं शेतामध्ये तर पुन्हा लावायची गरज आहे का? 10 वर्ष बघायची गरज नाही, 15 वर्ष बघायची गरज नाही. इलेक्ट्रिक मोटर, ऑइल इंजिन, पंप सेट. आता जे काही इलेक्ट्रिक मोटर असतील, ऑइल इंजिन आहे, पंप सेट आहे, हे जे शेतामध्ये लागणारे मशिनरीज आहेत ते पुन्हा पुन्हा घ्यायची गरज नाही. नंतर हँड टूल्स आहेत, विळा आहे, कुऱ्हाड आहे, टिकाव आहे, हे जे काही हँड टूल्स आहे पुन्हा पुन्हा घ्यावं लागेल का? हरवल्यानंतरच घ्यावं लागेल. पण तसं तर ते खराब होणार आहे का? नाही. मग लाईफ स्टॉक जे काही पशुधन, म्हशी, गाई, शेळ्या, मेंढ्या, हे पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं का नाही? बुलक कार्ट, बैलगाडी पुन्हा घ्यावं लागते का नाही? बीन्स जे काही धान्य साठवण्यासाठी बीन्स म्हटलं जातं. नंतर बास्केट, टोपले वगैरे जे असतात. नंतर चैन आहे, जे लाकडी नांगरांना, लोखंडी नांगरासाठी चैन लागतं है ना, ते चैन लोखंडी. नंतर रोप्स जे काही झुकण्यासाठी वगैरे दोऱ्या लागतात, तर ते नेहमी घेण्याची आवश्यकता आहे का नाही? ते तुटल्यानंतर, खराब झाल्यानंतरच बदलायची गरज आहे, पुन्हा पुन्हा लवकर घ्यायची गरज नसते. त्याला म्हणतात नॉन रिकरिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजलं? मज्जा आली नाही का बाळांनो? तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक लेक्चर घेऊ बाळांनो. व्यवस्थित लेक्चर बघा, इतर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं यूट्यूब चॅनल चालायला पाहिजे. तर तुम्ही ठरवायला पाहिजे बाळांनो. तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इथं आपण. थँक्स. जय जवान, जय किसान.